खेड शहरात महायुतीच्या 21-0च्या घवघवीत विजयानंतर शहरात विजयाचा जल्लोष पाहायला मिळत असतानाच एका हटके बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मैत्री पहिली, राजकारण नंतर असा संदेश देणाऱ्या या बॅनरची सध्या खेड शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर स्पॉटलाइट मीडिया हाऊसने या दोन्ही मित्रांशी थेट संवाद साधला. खेड शहरामध्ये 21-0 या महायुतीच्या घवघवीत यशानंतर खरं तर बघायला गेलं तर निवडणुकीचा जर काही भाग आपण बघितला तर जेव्हा जागा वाटप झाली त्याच्यामध्ये माधवी बुटाला यांचं नाव नेहमी अग्रेसर होतं. आणि खरं तर बघायला गेलं तर सुधाकर बुटाला हे असलेले कट्टर शिवसैनिक आणि नेहमी पक्षाचे असलेले एकनिष्ठ तब्बल 50 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये कधीही न मागता कधीही कुठल्या पदाची अपेक्षा नाही केली, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही केली, तब्बल 50 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये नगराध्यक्षपद जात आहे. आपण त्यांच्या मुलाकडे जाणून घेऊया काय भावना आहेत. तब्बल 50 वर्षानंतर तुमच्या घरामध्ये नगराध्यक्षपद येत आहे. जागा वाटप करताना अनेक चर्चा अनेक वितर्क लागले गेले होते, पण शेवटी आज न्याय मिळाला सन्माननीय बाईंच्या हस्ते आणि तुमच्या घराला 50 वर्षानंतर आज नगराध्यक्षपद भेटलंय. पक्षाशी एकनिष्ठ झाल्यात हे त्याची देणगी आहे का? 100% पक्षाशी एकनिष्ठ असल्याचाच हा विजय आहे. आणि माननीय रामदासभाईंनी 2 वर्षापूर्वीच आम्हाला शब्द दिला. त्यांच्या मनात एक सल होती की सुधाबाईंनी हे रोपटं लावलं आणि हा वटवृक्ष झाला. आणि आज हा जो वटवृक्ष झाला आहे त्या झाडावर सगळे बसून फळं सगळ्यांना मिळाले, त्याचा सगळ्यांना आस्वाद मिळाला. पण त्या ज्या कुटुंबानं हे झाड खेडमध्ये रावलं, बाळासाहेबांच्या आशीर्वादानं सुधाबाई बुटाला माझे वडील अण्णा यांनी जे खेडमध्ये शिवसेना फुलवली किंवा जी रुजवली, आमच्या आईवडिलांनी खूप कष्ट घेतलेत संघटनेसाठी. आमची आई रोज 100 भाकऱ्या भाजून कार्यकर्त्यांना ग्रामीण भागात शाखा उघडायला पाठवायची. असं आमचं सगळं कुटुंब आहे. आम्ही कधीही संघटनेकडे कुठलीही मागणी केली नाही. आम्ही संघटनेशी एकनिष्ठ झालो. ही सल भाईंच्या मनात होती की कुठंतरी या कुटुंबाला मला न्याय द्यायचा आहे. आणि माननीय नेते शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि माननीय आमदार योगीदादा कदम यांच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला हा जो न्याय मिळाला आहे, भाईंनी जो आम्हाला न्याय दिला आहे त्याबद्दल आम्ही सगळे बुटाला कुटुंबियांकडून आम्ही त्यांचे खूप खूप ऋणी आहोत. आयुष्यभर त्यांचं आम्ही ऋण फेडू शकत नाही एवढे त्यांनी आमच्यावर ऋण केलेले आहेत. आणि समस्त खेडवासियांनी पण भाईंच्या या निर्णयाला अगदी भरभरून पाठिंबा दिला आणि भरभरून मतं दिली. आणि भाईंनी जो हा निर्णय घेतला तो वर्ण बाळासाहेबांना देखील आवडला. कारण बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जेव्हा माधवीताईंना आम्ही घेऊन दर्शनाला गेलो, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आम्ही सगळ्यांनी नतमस्तक झालो. पण नतमस्तक झाल्यानंतर केवळ माधवी बुटाला यांच्या कपाळाला त्या समाधीस्थळावरचं फूल चिकटलं. म्हणजे बाळासाहेबांनी देखील वरून आम्हाला भरभरून भाईंच्या निर्णयाला आशीर्वाद दिला आहे. आणि आम्ही भाईंचा आणि दादांचा विश्वास कायम असाच टिकवून ठेवू. खेडच्या जनतेचे खूप खूप आभार. आमच्याकडून कधी सगळ्यांना समान वागणूक मिळेल, सर्वांना समान न्याय करण्याचा आम्ही प्रयत्न करू. माधवीताईंच्या माध्यमातून विकासाची कामं करण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेऊ एवढीच मी कळकळीची आणि याची धन्यवाद. खरं तर बघायला गेलं तर इकडे 21-0 हा आकडा गाठला असताना खेड शहरामध्ये नव्हे तर अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एका बॅनरची चर्चा होते, ती म्हणजे मैत्री पहिली आणि राजकारण नंतर. खरं तर ही जी लढाई होती ही मैत्रीची लढाई होती आणि ह्या 2 मैत्रीच्या लढाईमध्ये ही जी निवडणूक होती, आज बघायला गेलं तर आज भाऊक झाले तुमचे मित्र बोलताना, जुन्या आठवणींना पाजळा फोडताना. पण ही जी लढाई होती ही मैत्रीची लढाई होती आणि मैत्रीच्या लढाईमध्ये मित्राला साथ देताना काय काय भावना होती? खरोखरच मी मैत्रीपूर्ण लढत जरी असली तरी ही 2 मित्रांची लढत होती. 2 मित्रांनी एकत्र येऊन ज्यावेळी या विजयाचं आपल्याला जास्तीत जास्त विजयापर्यंत पोहोचायचं होतं त्यावेळी तो प्रयत्न करण्यासाठी भाईंना कुठल्याच गोष्टीची आमच्या मैत्रीबद्दल एवढी माहिती नव्हती. तरी देखील भाईंनी माझा मित्र राजेश बुटाला यांच्या सुविद्य पत्नी माधवीताई बुटाला यांना तिकीट दिल्यानंतर त्यांनी माझ्यासारख्या त्याच्याच मित्रावर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी टाकली. आणि ज्यांच्या घरामध्ये शिवसेनेचं बीज रोवलं गेलं आहे, ज्यांच्या घरामध्ये मी देखील लहानाचा मोठा झालो, ज्यांच्या घरातील मैत्री ही आज राजूचीनी माझी आहे, परंतु कित्येक वर्ष माझ्या वडिलांची आणि राजूच्या वडिलांची देखील म्हणजे आमच्या अण्णांची देखील तेवढीच घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे हे मैत्रीची परंपरा ही आज चालू आहे आणि उद्याही चालू राहील अशी निश्चित मला खात्री वाटते. त्याचप्रमाणे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संपत्ती आणि संस्कार ह्याचं मूल्य
खूप वेगळं असतं. संपत्ती आणि संस्कार याचं मूल्य खूप वेगळं असतं. संपत्ती असेल तर विल होतं, पण संस्कार असतील तर गुडविल होतं. आणि ते गुडविल तयार करण्याचं काम आदरणीय अण्णांनी त्यांच्या संस्काराच्या माध्यमातून या संपूर्ण कुटुंबावर दिलं आहे. आणि त्याचंच फलित म्हणून आज तमाम खेडच्या जनतेने माधवीताई बुटाला यांना नगराध्यक्षपदी विराजमान केलं आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. खरं तर बघायला गेलं तर तुमच्या ह्या मैत्रीचा अभूतपूर्व फायदा असा खेडच्या शहराला आणि खेडच्या विकासाला होऊ दे. बघायला गेलं तर जे अण्णांनी जे वटवृक्ष उभा केलं होतं आणि ते वटवृक्ष आता उभारलं आणि त्या वटवृक्षाला आता पूर्णपणे बहार आला. आणि अशातच बहार आल्यानंतर 21-0 असा दणदणीत विजय महायुतीचा ह्या नगरपालिकेमध्ये झालेला आहे. आणि खरं तर बघायला गेलं तर कुठे ना कुठेतरी जेव्हा आपण एकनिष्ठ राहतो, एका पक्षाची एकनिष्ठ राहतो, तेव्हा पक्षाचं फळ हे आपल्याला नेहमी भेटत असतं, असा राजीव बुटाने दिलेला संदेश आहे. कॅमेरामन मडवसह मी शुभम, स्पॉटलाइट मीडिया हाऊस, खेड.